माता की वंदे मोदी जी आप आगे बढ़ो। मजे घर सनद डिस्ट्रीब्युशनच्या या कार्यक्रमात व्यासपीठार आमचे रेव्हेन्यू मिनिस्टर श्री बाबूश मोन्सेरात, राज्यसभेचे खासदार सदानंद तानवडे, मंत्री बाब रोहन निळकंठ आणि बाकीचे सगळे आमदार, ज्याच्या सेक्रेटरी बाब संदीप जयकीस, ज्याच्या पुराय रेव्हेन्यू टीमी खूप कष्ट घेतले, कलेक्टर अंकित आणि जो आयज तो कार्यक्रम ऑर्गनायज केला ते सगळे डेप्युटी कलेक्टर, जमिल्ल्या सगळे माझ्या मोगाळ भावांनो आणि भयणांनो, सगळ्यात पयली तुमकां खूप खूप शुभेच्छा दिता। हे घर म्हजे नांवार जावचें, म्हणजे म्हजें घर म्हजो हक्क, हे आयज सनदी घेवपा खातीर तुमी सगळे जाण हांगासर आयल्या। आमी पयरूच 3 दिसाच्या पयलीं साऊथ गोवांतल्या आमच्या रवींद्र भवनांतल्या मडगांवांत कार्यक्रम केलो। साऊथ गोवांत मातश्यो चड सनदी आशिल्ल्यो, जवळपास 800 ते 900 लोक त्या कार्यक्रमाक प्रेजेंट आशिल्ले। हांगासरूय 1000 आशिल्ले, बट थोड्याच लोकांक आज इन्वायट केल्या त्या निमित्तान, कारण बाकीचो हो कार्यक्रम एकदा सुरवात जालो नॉर्थ गोंयानूय बी, ही मेसेज लोकांपर्यंत वचपाक जाय आशिल्ली। घर कोणाचें तर घर म्हज्या मूळ गोंयकाराचें, हांव परत एकदा सांगता। रोहनान व्यवस्थीत रित्या सांगलें, कारण बरेच फावटी आमकां याद उरना विधानसभेत विरोध कोणी केलो, आमच्या विरोधान आसलेल्या 7 आमदारांनी विरोध केलो, आणि विरोध तरी कितलो, पोट तिडकीन अशे बिल पिनले आणि सभापतीचेर उडयले। अरे कित्या खातीर? हांवें म्हटलें आयकात, तुमकां उलोवपाक जाय उलयात, तुमकां विरोध करपाक जाय करात, उबे रावन करात, सांगात कळोनी गोंयकाराक तुमी कित्याक विरोध करता ते। अरे इतकी जी घरां बांदल्या तेन्ना कितें म्हजें भारतीय जनता पार्टीचें सरकार आसलें? कोणाक जागा दिल्ल्यो तेन्ना म्हजें हांव तुमकां मुद्दामून विचारता। तुमी हो जर व्हिडिओ पळयलो 1980 तिका 20 पॉयंट प्रोग्रामांत घर दिल्लें, तिने घर बांधले, आपले आसा ना ते पयशे घालून घर बांधले। आता कोण तरी केस करता ते घर मोडटा म्हणटा म्हज्या सरकारान दिल्लें। तेन्ना खंयचें सरकार आसलें तेणी ताका तेन्ना जागो दिल्लो, तिने बाबडेन घर बांधले, 2 जनरेशन जावन गेली, आणि आता कोण तरी कोर्टाक वयता सायडीकचो म्हणून तिचें घर मोडटा। ओके, 1972च्या पयलींची जुनी घरां। अरे गोंय स्वतंत्र जालें, सगळ्याक जे पोर्तुगीज गेलो, भारत सरकार आयले, गोंय सरकार जालें, पण 1972च्या पयलींचे कोणीच कोणाक म्हणजे आपल्या घराचो डॉक्युमेंट कोणाकूय विचारलो जाल्यार कसलोच डॉक्युमेंट ना, कोणाच कडेन ना। चडांत चड कितें आहा, पंचायतीची पावती, पंचायतीन हांव रिसीप्ट भरता, तो टॅक्स भरता ती पावती, हाज्या वयर कसलोच डॉक्युमेंट कोणाच कडेन ना। केन्ना तरी जाय काय नाका, परत हाऊस रिपेअर करतलो न्ही, तो जर सेक्रेटरी वता तो सांगता पेपर हाड। अरे पेपर कसले तुजी पंचायतीची पावती? तो म्हणटा हे चलना, जागो तुज्या नांवार आल्या वयतात। अरे आज्यान घर बांदतना जागो नांवार हांगा पळयल्लो? तेणी मेळ्ळा तेन्ना घर बांदला तेन्ना थंय पोर्तुगीज असले, त्या पोर्तुगीजाक आनी विचारपाचें आसलें ते कोणी जागो दिला तितून बांदला, तो सरकाराचो, तो शेजाऱ्याचो, तो कोणाचो, कोणी कोणाक पळोवंक वचोंक ना। तेन्ना तलाटी नासले थंयसर, आनी सर्वे करूंकूय कोण नासलो। ते पुर्तुगाल असले तेन्ना कोणी जशें मेळटा तशें तशें घर बांदलां, तेका डॉक्युमेंटूच नासले। म्हणून आयच्या सेक्रेटरीक कितें जालां, इतुराक हाड तूं डॉक्युमेंट म्हणून, नाजाल्यार दिना तुका, तेका पगार मेळटा, तो विचारत आसता म्हणून। आयज म्हज्या घरा कडेन एकटो स्टॉप ऑर्डर घेवन येयला, आयज सकाळीं सांगता हांवें तेका विचारलें कित्याक काडले रे काय म्हणून, ना तो दुसऱ्या तेज्याच म्हणटा भावान कंप्लेन केल्या म्हणून स्टॉप ऑर्डर काडले। अरे म्हणजे तू विचार तरी कर मरे म्हटलें, तेणी हाऊस रिपेअर मागले ते कित्याक घेवले ना, डॉक्युमेंट तेज्या नांवार जाय म्हणून कंप्लेन केल्या तेज्या नांवार आहा। ह्यो कटकटी आहा, त्या ती सेक्रेटरीन सुद्धा पंचायतीच्या सांगता हांव 7 फावटी विचार करात कोणाचें घर बांदतना स्टॉप ऑर्डर काडच्या पयलीं, डायरेक्ट काडू नाकात। जाय जाल्यार कलेक्टराचो एडवायस घेयात, डायरेक्ट काडून कोणाचें घर बांदतनाचें बंद करूं नाकात, निदान जुनें घर तरी करूं नाकात। आनी हे स्ट्रिक्टली करपाची गरज आसा। आमकां जाय म्हणून सायन कशी मारता आमी, पण ती मारच्या पयलीं 4 फावटी विचार करपाक जाय। बाबडो जो घर बांदपाक जो कश्ट करता तेका खबर आहा घर बांदपाक कितले त्रास आहा ते, आनी जुनें घर जर आमी परत बांदता आसत जाल्यार ते बांदूंक मेळना गोंयकाराक। रोहन सारकें सांगलें, पयर दिता आसतना सालसेतीच्यो ऑर्डरी दिल्या हांवें, तांच्याय मतदारसंघांतल्यो दिल्या। हांव परत सांगता, आमी कितें ह्या स्पेसिफीक मतदारसंघांनी ऑर्डर काडूंक नाय, आनी सगळ्या जातीच्या आनी सगळ्या धर्माच्या लोकांच्यो दिल्या, आनी ह्या मूळ गोंयकारांच्यो दिल्या। हांव परत सांगता, अरे मोर देन 95% जे आसा पळय न्हू, कोण तरी आलवारा जागेत आसतलो, कोण तरी मुनकारियल जागेत आसतलो, कोण तरी भाटकाराच्या जागेत आसतलो, कोणी तरी आपूण ओन जागा घेतला 300 स्क्वेअर मीटर आनी थंय घर बांदलां। 20 पॉयंटात कोणाक तरी जागा दिल्ली तितून घर बांदलां। रेव्हेन्यू लँडात कोणी तरी तेन्ना बांदला 40 वर्साच्या पयलीं।
1950 केन्ना तरी बांदला घर म्हणून ते रेग्युलरायज करूंक नाका. ते घर कायदेशीर जावपाक काडटा आसतना ताजेर खूब विचार करून थोड्या दिसांनी तेजें नांवूय डिक्लेअर करतलो आनी कळटलें तेन्ना लोकांक येवनी इलेक्शन लागीं येयलें काय ना ताच्या फाटल्यान कोण आहा पयलीं तो कळटलो लोकांक. तेन्ना मागीर म्हणटले आमी ना म्हणून एक्सप्लेनेशन दिवपाक येतले. थोडे फॉर्मां वांटूंक आमच्या वांगडा येयले, विरोध विधानसभेन करताले आनी फॉर्मां वांटूंक आमच्या वांगडा. आतां ती केस कोणी घातल्या पळय न्हू ते सांगतलो हांवूय पत्रकारांक. अरे बेश्टो एकट्याक कोणाक तरी फुडें काडटात आनी केस घालतात. मूळ गोंयकारांचें घर तुमच्या जर नांवार जाता आसत जाल्यार ते दुखता तुमच्या पोटान. अरे कोमुजातीच्या जागेनी घरां बांदली कोणी आमी बांदना म्हणून सांगलेली सरकारान आनी आमी आसतना बांदल्या. अडोवपाची आसली तेन्ना बांदून दिवपाची न्हू. ते बांदचे नासले लोक. ते बाबडे खंय तरी जागो कितें तरी विकत मेळटले आपले जागेन बांदतले आसले. तेन्ना कोणी तरी कितें तरी घेतला आसतले. हांव म्हणटा घेवंक नाय जर आसत आतां कोमुजातीचे पयशे दिता न्ही आमी. ते लोक दिना जाल्यार आमी लोकां कडल्यान घेता आनी कोमुजातीच्या अकाउंटाचेर भरता. आमी फुकट दिना. आमी सरकाराचोय जागो कोणाकूच आमी फुकट दिना. तेन्ना थंय रेट 100 रुपया आसतो. 100 रुपया प्रमाणे तेजो 300 स्क्वेअर मिटराचे पयशे आमी घेता आनी तुमच्या अकाउंटाचेर दिता. म्हणून हांव कोमुजातवाल्यांक सुद्दां रिक्वेस्ट करता. थोड्या कोमुजातवाल्यांनी एनओसी दिली हांव तेंचें खरोखरच अभिनंदन करता. तेंच्यांनी माणुसकीच्या दृश्टीन बांदला तेंच्यांनी. बट उरलेल्यांकूय बी हांव रिक्वेस्ट करता म्हजे कोणा कडेन वायटपण ना. अरे बट जेंच्यांनी घरां बांदल्यात तेन्ना तुमची कोमुजात कमिटी आसली तेन्ना तुमच्या कोमुजात कमिटीन तेका एक तर बांदूंक दिवंक जायनासलें. आनी जर बांदूंक दिला आसत जाल्यार रेटी प्रमाणे पयशे घेयात. फुकट दिवं नाकात. आमी खंय फुकट दिया म्हणून पयशे आमी दिना त्याच लोकां कडल्यान घेता. जेणी घर बांदला त्यांच्याच कडल्यान घेता. कारण तेंचें घर मोडून उडोवच्या पेक्षा तेंच्या कडल्यान पयशे घेवन तेंचे रेग्युलरायज करप योग्य आसा. हांवें मॅटर कोर्टान आसा बट तरी सुद्दां आमी जाता तितके बेग आमी कोर्टान फायट करतले. आमी कायदेशीर फायट आमी विधानसभेत फायट केली. आता उरलेली फायट तुमी करपाक जाय तेंच्या कडल्यान. हांव परत एकदा सांगता कारण आतां येतले इलेक्शनाक ते तेन्ना सांगपाची गरज आसा. प्रत्येक गोंयकारांक सांगपाची गरज आसा. अरे हे जर म्हाज्या घराचो कायदेशीर करपाचें काम जर कोणी केलें आसत भारतीय जनता पार्टीच्या सरकारान केलें ताज्या शिवाय कोणीच करूंक ना. गेल्या 60 वर्षाच्या कार्यकाळात म्हणजे कोणी ह्या विशयाक हात लावूंक ना. कोणीच केन्ना विशय सुटावो जावंक ना. आणि विशेष करून जेन्ना हांवें होम मिनिस्टराक सांगलें आपूण येता म्हणून सांगलें होम मिनिस्टरान आनी येदो व्हडलो कार्यक्रम जो आमी घडोवन हाडलो तुमच्या कुस्ताचेर. आनी परत सांगता हांव फुडल्या 6 म्हयन्याच्या भितर जो जो कोण एप्लाय करतलो ज्या ज्या स्किमीच्या अंतर्गत ताका सनद दिवपाचें काम तेज्या घरापर्यंत हाडून सनद दिवपाचें काम म्हजें सरकार करतलें हें हांव प्रामुख्यान सांगता. आमचे सगळे रेव्हेन्यू ऑफिसर्स डेप्युटी कलेक्टर कलेक्टरा पासून सगळे जाण हय थोडेशे प्रॉब्लेम्स आशिल्ले आमी प्रॉब्लेम्सूय रिजॉल्व केल्या. जाता तितकी मदत करपाची. बाबुशान आपल्या भाशणांतल्यान सांगलें आपलो ईच अँड एव्हरी रेव्हेन्यू ऑफिसर डेप्युटी कलेक्टर आसतलो मामलेदार आसतलो जो सकयल्या लेवलाचेर बसला आसतलो तो तुमकां सहकार्य करतलो. कोण जर सहकार्य करिना आसत जाल्यार आमच्या ऑफिसाक कॉन्टॅक्ट करात. हांव सांगता की आमी स्ट्रिक्टली इन्स्ट्रक्शन दिल्या. सरकाराची इतकी बरी स्कीम ही प्रत्येकाच्या घरापर्यंत पावपाक जाय. जो कोण फॉर्म भरून घेवन येता ताका तुम्ही गायड करपाक जाय. स्ट्रिक्टली इन्स्ट्रक्शन आहा. आमी खंयसरूच कॉम्प्रोमायज करचे ना. आणि ह्या बाबतीत कोणी जर मिसगायड करता आसत जाल्यार ताका परत सांगून दवरला आमी तेजें चलचें ना. कारण आमकां म्हजें घर ही स्कीम ताज्या पर्यंत पावोवपाक जाय. म्हजें घर जो गोंयकार म्हाजो एप्लाय करता 2014 पयलींचो जेणे घर बांदलां मागीर ते 4-5 कॅटेगरींतले आसतले ताजी घर ताका दिवपाक जाय. अरे हाऊसिंग बोर्डात तांकां पयलीं केन्ना तरी प्लॉट दिले ती घरां तेंच्या नांवार जावंक ना. रिहेबिलिटेशनान राजेश आसा थंयसर तेन्ना केन्ना ते तेच्यांनी विकत घेतल्या जागा ती घरां तेंच्या नांवार जावंक ना. म्हणजे कितें सरकार अशेंच चलतलें. अरे केन्ना तरी जो प्रश्न आमी सुटावो करपाक हातांत घेतला ताका सहकार्य करचें. आनी विधानसभेत कायदो केला बेश्टो न्ही. अरे विधानसभेत कायदो केला त्या कायद्याचेर डिस्कशन करा म्हणून सांगलें आमी. हे काय ना 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 बंद करा खंय नाका जाल्लें कितें पळयात ती म्हाका दिसता क्लीन आसत जाल्यार ह्या लोकांनी उलोवपाक दिवंक ना म्हणून हांव तुमकां सांगपाक आयला. कारण ही आत्ताची कार्यक्रमाची सुरवात जाल्या. हाज्या फुडें प्रत्येक तालुका आनी मतदारसंघ लेवलाचेर प्रत्येका पर्यंत वचपाचो बट प्रत्येकान आपूण एक स्टेप मारची पडटली. आपल्याक जर म्हज्या घराची सनद जायी आसत जाल्यार तेणी स्वताचो फॉर्म भरचो पडटलो आनी तो स्वताचो फॉर्म भरून तुजे डॉक्युमेंट तुज्याच कडेन आसतले ते भरून दिवचे पडटले. उरलेल्यो डिफिकल्टीज कितें आसा ते आमचे रेव्हेन्यू ऑफिसर सगळे डिफिकल्टीज सॉल्व करतले. आनी म्हाका खात्री आसा फुडल्या 6 म्हयन्याच्या भितर हे सगळे रिजॉल्व करपा खातीर आमी सातत्यान काम करतले. हांव इतकेंच न्ही तर इवन दो म्हणजे बरेच जाण मुणकारीयल जागेत आसात बट त्या मुणकारीयल जागेत आसतात तरी थोड्या जाणांनी मुणकारीयल केसीक एप्लाय करूंक ना बट तरी सुद्दां तरी सनदीक एप्लाय करीत आसत
जाल्यार तेजी सनदूय ताका मेळटा आणि घर रेग्युलरायझेशन एप्लाय करीत आसत जाल्यार तेजे घरूय कायदेशीर जातात. म्हणजे तुम्ही एक गजाल लक्षात घ्यात, मुनकारियल केस जरी तेजी चालू असली असत जाल्यार हांगासर ताका सनदूय मेळटा आणि तेजे घरूय तेजे रेग्युलरायज जाता. मागीर तूं तुज्या मुनकारियल रायट घेवन तूं तुज्या जमनीचो हक्क तुका मेळोवंक शकता कायमचो परमनंटली. म्हणजे आत्ता रेव्हेन्यू मिनिस्टरांनी हांव उलयतालो की फुडल्या 3 म्हयन्याच्या भितर मुनकारियल केसीस म्हणून जितक्यो आसा पळय न्ही पेंडिंग त्यो सगळ्यो क्लियर करपाचें आमी थारायला. A to Z मुनकारियल केसीस ज्यो आसा ह्यो क्लियर जाल्यारूय तांकां बांदूंक मेळना. अशे वेगवेगळे प्रॉब्लेम फाटल्या 40 वर्सांक वेगवेगळ्या लोकांनी करून दवरलेले. फ्लॅट घेतलेलो आज रडटा म्हणटा तो गळटा, दुसऱ्याचो टॉयलेट तिसऱ्याच्या पोंदा येता. ताका परत रिकन्स्ट्रक्शन जर करतलो आसत सोसायटी फॉर्म करून जाल्यारूय जमनीचो टायटल ना म्हणून मेळना. म्हणून आमी म्हटलां जमीन मालक जरी त्या कंप्लिटली बिल्डिंगेक त्या ओनरशिप दिवपाचें काम हे सरकार करतलो. म्हजो फ्लॅट ह्या नांवाच्या सकयल तेकाय हे दिवपाची अशी सरकाराची तयारी आहा. म्हणून हांवें म्हटलां की मुळावे प्रश्न आमी जे म्हणटा की लायट उदक रस्तो दिवन जाले, टॉयलेट नळ सगळे दिवन जाले, बट मुळावे प्रश्न आसलो घराचो. आणि हो घराचो प्रश्न सोडोवपा खातीर मागीर तो म्हजें घर आसत किंवा म्हजो फ्लॅट आसत हो सोडोवपाचो प्रश्न विरोधक टिका करतले. सोशल मिडियाचेर जायते टिका करपी म्हाका आसात, म्हजेरूय करतात, वेगवेगळे कार्टून, म्हाका कांय पर्वा ना तेंची टिका कितले जाणांनी करूनी. ओके, हय म्हजो घराची स्कीम हांवेनूच हाडल्या आणि म्हज्या फ्लॅटात कोण 20 पॉयंट प्रोग्रामांतल्यान आसतलो, कोण रुका ह्या अंतर्गत रेग्युलरायझेशन ऑफ अनऑथरायज्ड कन्स्ट्रक्शन स्वता 300 स्क्वेअर मिटरचो जागो केन्ना तरी विकत घेतलेलो आणि घर बांदलेले, बट ते घर कायदेशीर केन्ना जालें ना. 1974 पयलींचे घर आसतले ते केन्ना कायदेशीर जालें ना. किंवा कोमुदाद प्रॉपर्टी आणि रेव्हेन्यू प्रॉपर्टी हातूंतली घरां तातूंतले मोजक्याकूच आमी वयर हाडून ताका सनदी दितले, पण बाकीच्यांच्योय सनदी सगळ्या जाणांक मेळ्ळ्या. ह्या सनदीचो बरेचदा नितारता फायदो कितें काय म्हणून. ह्या सनदीचो फायदो परत तुम्ही जेन्ना घर नवें बांदूंक वयतले तुमकां वेगळी सनद काडपाची गरज ना. ही तुमकां जेन्ना तुम्ही घर पूर्णता नवीन जर बांदतले आसात जाल्यार ही डायरेक्टली सनद लायात, ताजो प्लॅन रेडी करात आणि तुम्ही कन्स्ट्रक्शनाक वचूं येता. आमी इवन दो म्हटलां की प्रत्येक पंचायतीन बायफर्केशन सर्टिफिकेट जाता तितके बेगीन दियात. एक भाव जर एकाच घरात 2 जाण रावता आसत जाल्यार त्या दोगांच्या मदीं झगडी जाता, लायटी खातीर जाता, उदका खातीर जाता, टॉयलेटी खातीर जाता. ताका बायफर्केशन दिवन जर वेगळे 2 नंबर दिले म्हणजे 11A 11B जाल्यार तो वेगळी लायट घेवपाक शकतलो, उदक घेवपाक शकतलो, टॉयलेट घेवपाक शकतलो. सरकाराची स्कीम ताका व्यवस्थितरित्या मेळटली, अटल आश्रय बी ताका घेवपाक मेळटली. म्हणून इतके सुटसुटीत करपाचे आमी स्ट्रिक्टली डायरेक्टर ऑफ पंचायतीक इन्स्ट्रक्शन दिवन सेक्रेटरीकूय ते दिल्या. टायम टू टायम आमी मॉनिटर करता आसतले, थोडेशे सेक्रेटरी टाळाटाळ करीत आसा, पण म्हाजे तर स्ट्रिक्ट त्रास जाता. म्हणजे तो बाबडो मूळ घर घेवन रावला तो त्रासान पडपाचो, ताका सपोर्ट करपा खातीर सरकार आसा. म्हणून हांवें म्हटलां की ताका बायफर्केशन दिवपाची, ताका हाऊस रिपेर दिवपाची, हय दिवपाक जाय. इवन दो ताका सनद सुद्दां दिवन फाल्यां सकाळी जर तेजें घर वेगळें बांदपाचें जाल्यार थंयसर अर्दे दवरून तेजेर घरूय बांदूं येता. हाज्या खातीर म्हजे घर ही योजना आसा. म्हणून टायम टू टायम आमचो प्रयत्न चल्ला की पुराय स्कीम आमी रेव्हेन्यू डिपार्टमेंटांतल्यान मॉनिटर करता आसतना लोकांक सगळ्यांक कोऑर्डिनेट करपा खातीर आणि वेगळे प्रॉब्लेम सॉल्व करपा खातीर आमी वेगळो नंबरूय फ्लोट करपाचे आसा. म्हाका खबर आहा की वेगवेगळे विशय सेक्रेटरी आमच्या गव्हर्मेंट ऑफिसर म्हणजे पंचायत लेवला वयल्या सेक्रेटरीकूय बी थोडोसो प्रॉब्लेम येता, बट तांकांय मार्गदर्शन करपा भितर थोड्या दिसाच्या भितर आमी वेगळो नंबरूय बी खासा करून जे टायम टू टायम गायड करतले. अशा पद्दतीन नंबरार म्हणजे तुम्ही फोन केलो आसत आमच्या गव्हर्मेंट ऑफिसरांक किंवा लोकांनी जाल्यार कितें करपाचें हाजेर ताका ते प्रॉपर गायड करतले. बारीक बारीक प्रश्न लोकांचे सुटावे जावचे म्हणून माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्या थ्रू अंत्योदय तत्वाचेर काम करपी म्हजें सरकार आहा. म्हणून हांव तुमच्या खातीर मागता की अशे सरकार विविध प्रश्न ह्या म्हजें घर ह्या योजनेच्या अंतर्गत आणि बारीक आणि सामान्य लोकांचे प्रश्न हे आमी सुटावे केल्या. म्हाका खात्री आसा की तुमचो आशीर्वाद हो भारतीय जनता पार्टीच्या सरकाराक गेल्या 2012 पासून कंटिन्युअसली आणि तुम्ही मनोहरभाई पर्रीकर आतापासून आतापर्यंत कंटिन्युअसली तुम्ही दिला. आमच्याच सरकारात हय लाडली लक्ष्मी आम्ही धाडली, गृह आधार आम्ही धाडली, दयानंद सामाजिक सुरक्षा आम्ही धाडली, दीनदयाळ स्वास्थ्य योजना आम्ही धाडली, अटल आश्रय योजना आम्हीच सुरू केली. ह्यो अशा पद्धतीच्यो योजना त्यांच्या सरकारात केन्ना हाडूंक नाशिल्ल्यो आणि त्यांच्यानी केन्ना ह्यो योजना करूंक नासल्यो. आणि हे सगळे हाडटा आसतना गोंय राज्याचो सर्वांगीण विकास करपाचें काम हे म्हज्याच सरकारात केला, डबल इंजिनच्या सरकारात. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्या आशीर्वादात येदो व्हडलो इन्फ्रास्ट्रक्चर आमकां करपाक शक्य जालो. या मांडवीचेर आमी 3रो पूल बांदलो, जुवारीचेर आमी 2रो पूल बांदलो, काणकोण बायपास हांगासर 1.5 वरां लागपी एकमेव रस्तो गालजीबाग, माशा आनी तळपण या 3 न्हंयचेर एकूच रस्तो एकूच ब्रिज केलो. अरे आमी मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट केलो,
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आम्ही बांधले, प्रत्येक गावागावातले पीएचसी आणि सीएचसी अपग्रेड करपाचे काम आम्ही केले. आणि जर बरो ना जालो आसत जाल्यार ताच्या खातीर आमचे दीनदयाळ स्वास्थ्य सेवा कार्ड ज्याचे 4.5 लाख रुपयापर्यंतचे गोवा मेडिकल कॉलेजींनी प्रायव्हेटान सुद्धा जरी गेले आसत जाल्यार ताचे बिल फारीक करपाची ताकद आमीच दवरता. हे म्हणजे सरकार आसा. हे म्हणजे सरकार आसा जे सामान्या खातीर सातत्यात काम करता. आणि म्हणून तर आमच्या सरकाराक दिसले की हय सामान्य मनशाचे घर हे त्याच्या नावार जावपाक जाय, म्हणून माझे घर ही स्कीम हाडली. म्हाका खबर आहा. आणि ही स्कीम हाडटा आसतना आमी खंयसरूच हिंदू मुस्लिम कॅथलीक हो भेदभाव दवरूंक ना. म्हणून तर आज सगळे हिंदू मुस्लिम भाव आज सगळे एकत्रित्या बसल्या. आणि म्हाका नक्कीच खात्री आहा तुम्ही सगळे जाण परत एकदा आमच्या डबल इंजिन सरकाराच्या साथ दितले काय ना? हय जाल्यार म्हज्या बरोबर देडान परत एकदा भारत माता के वंदे मोदी जी आप आगे बढ़ो. खूप खूप धन्यवाद. देव बरे करू.